नमस्कार मंडळी, आज आपण करूया अगदी खुसखुशीत तोंडात विरघळणारी अशी आणि खूप सारे पदर असलेली गव्हाची शंकरपाळी. खूप झटपट होते आणि तुम्हालाही नक्की आवडेल ही. इकडे मी सगळं समप्रमाणात घेतले. जी वाटी असेल ना त्याचं सेम प्रमाण घ्या. 1 कप तूप, 1 कप साखर आणि 1 कप पाणी. तूप विरघळून घेतलं ना की त्याचं प्रमाण अगदी बरोबर होतं. साखर पूर्ण विरघळेपर्यंत अगदी 5 मिनटं फक्त आपल्याला याला उकळवून घ्यायचे आणि पूर्ण गार करायचे. इथे मी 1 कप गव्हाचं पीठ, 1 कप मैदा, त्यामध्ये चिमूटभर मीठ कारण गोड आहे ना म्हणून, आणि थोडीशी वेलची पावडर घातली आहे. आणि हे जे थंड केलेलं आपलं मिश्रण आहे ना ते यामध्ये घालायचं आहे. आता हे पीठ बघा थोडं सॉफ्ट झालं आहे ना, म्हणून मी यामध्ये पुन्हा अर्धा कप एवढं गव्हाचं पीठ घातलं आहे. संपूर्ण याचा गोळा होण्यासाठी आपल्याला 1.5 कप गव्हाचा आणि 1 कप मैदा लागला आहे. आता ह्याला 15 मिनटासाठी रेस्ट करायला ठेवलेलं. आपल्याला चपातीच्या पोळीप्रमाणे घट्ट अगदी मळून मळून घ्यायचं नाही आहे, हलकं अगदी जवळ करायचं आहे. पोळी लाटताना बघा साईडने ह्याला खूप सारे क्रॅक्स पडत आहेत. अगदी हे नॉर्मल आहे कारण आपण पीठ बरोबर मळलं आहे आणि ते खूप टाईट म्हणजे घट्ट मळलं आहे ना, त्यामुळे हे असे पडणं साहजिक आहे. फक्त ह्याला खूप पातळ असं लाटायचं नाही आहे. शंकरपाळी थोडी जाड असली ना की ती छान खुसखुशीत होते. आणि हे साईडने आहेत ना, मी त्याला कट करून घेते म्हणजे याचा प्रॉपर शेप होईल. सगळीकडून आपण कट करून घेतले आणि आता मी तुम्हाला दाखवते की ह्याचे जे किती थिकनेस मी ठेवलेली आहे. ही बघा, ही एवढी आपल्याला थिकनेस हवी आहे. थोडी जाडच आहे. आणि आता ह्याचे जे शेप आहेत ना, मी इथे चौकोनी केलेले आहेत. तुम्हाला जर ते पतंगीप्रमाणे असतात नेहमीचा प्रॉपर शंकरपाळीचा शेप, तसाही करू शकता. आता आपली एक बॅच झाली आहे तर आपण फ्राय करून घेऊया. मी इथे तेलही गरम करायला ठेवलं आहे मीडियम फ्लेमवर. आता सगळ्या शंकरपाळ्या मी यामध्ये घालून घेते आणि मीडियम फ्लेमवर फ्राय केल्या ना की त्या प्रॉपर अगदी सगळीकडून भाजल्या जातात. जास्त तेल गरम असेल ना तर वरून तर कलर येतो पण आतमध्ये त्या कच्च्या राहतात, आणि थंड असेल तर सगळं तेल त्यामध्ये शोषून घेतात. आता बघा छान अगदी आपल्या शंकरपाळीला पदरही सुटलेले आहेत. ह्या जास्त अगदी डार्क होईपर्यंत आपण तळायच्या नाही आहेत, कारण आपण काढून घेतल्यानंतरसुद्धा ना ह्याचा थोडा कलर चेंज होतो. तर आता हा प्रॉपर असा सोनेरी रंग आलेला आहे. आपण हे काढून घेऊया आणि गार झाल्यावर मी तुम्हाला दाखवते की ह्याचा कलर पुन्हा कसा चेंज झालेला आहे. अशाच आपण सगळ्या शंकरपाळ्या इथे फ्राय करून घेतलेल्या आहेत आणि किती छान खुसखुशीत होतात. तुम्ही तर बघितलंच आहे. तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हालाही आवडेल अशी मला खात्री आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप सारे धन्यवाद.